सगळ्या घरच्यांना दुखून मात्र अरे वेड्या तू आयुष्यात काय कमवलंस? अरे एखादी मुलगी ज्यावेळेस पळून जाते ना, त्या बापाची होणारी अवस्था महाराज शब्दात सुद्धा व्यक्त होत नाही, शब्दात सुद्धा व्यक्त होत नाही. त्या बापाच्या काळजाला काय वेदना होत असतील माझ्या बहिणींनो, एकदा विचार करून पहा. अरे ज्या बापानं रात्रीचा दिवस केला, त्या आईनं रात्रीचा दिवस केला, त्या आई बापाचे हाल मात्र आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहत नाही. एखाद्या क्षणिक प्रेमासाठी, एखाद्या मुलाच्या प्रेमात आम्ही वेडेपिसे होऊन जातो. त्या बापाच्या अंतकरणामध्ये किती वेदना होतात तो बाप शब्दात मांडू शकत नाही, म्हणून तो बाप कधीतरी पत्राचा आधार घेतो आणि ते विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. त्या बापाच्या अंतकरणामध्ये भाव दाटून येतात, मग तो शहरी असो वा ग्रामीण असो. त्या बापाचं सगळ्यात मोठं कारण साक्षात परमार्थाची कळसरूपी उंची गाठणारे माझे तुकोबराय सुद्धा लेकीच्या प्रेमासाठी पुन्हा वैकुंठातून आले. लेकीच्या प्रेमासाठी तो बाप सर्वस्व बहाल करत असतो, पण ती लेक मात्र क्षणिक प्रेमासाठी निघून जाते. त्यावेळी त्या बापाची अवस्था काय होत असेल शब्दातही व्यक्त होत नाही. तो बाप त्या लेकीला तरीही सांगत राहतो, प्रिय बाळा, मोबाईलच्या जमान्यातही आज मी तुला पत्र लिहितो. कारण मात्र असंच आहे, कारण तुला मी 2% पैसे घेऊन कॉलेजला जाताना तुझ्या खऱ्या अर्थानं तुझ्याकडे फोन असावा म्हणून 2% पैसे घेऊन घेतलेला मोबाईल तर तू कालपासून बंद करून ठेवलास. बाळा, काय चूक होती रे या बापाची, ज्याच्या प्रेमाला मुकून तू क्षणात निघून गेलीस? सांगणार रे बाळा, काय चूक होती या बापाची? या बापानं तुझ्यासाठी सर्वस्व दिलं, त्या बापाला तू क्षणात पोरकं केलंस. अरे काय चूक होती या बापाची, ज्यानं रात्रीचा दिवस तुझ्यासाठी केलाय? काय चूक होती तुझ्या त्या आईची, जिनं घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवलाय? काय चूक होती तुझ्या भावाची, ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या पॉकेट मनीचे पैसे साठवून तुला रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तू मागेल ते दिलं? काय चूक होती, काय चूक होती सांग ना बाळा, की तुझ्या आईची, तुझ्या बापाची आणि तुझ्या भावाची, की त्यांना क्षणात तू पोरकं करून गेलीस? कालपासून बाळा तू निघून गेलीस रे, पण तुझ्या आईनं ढसढसा रडून घर डोक्यावर घेतलंय बाळा. का? तिची लेक सासरी गेली म्हणून नाही, तर तिच्या काळजाचा तुकडा कुणासाठी तरी वेडापिसा होऊन तिचं काळीज पिळवटून टाकून पळून गेलाय ना, म्हणून. तुझा बाप तर पूर्णतः वेडापिसा झाला बाळा, तुझा बाप तर पूर्णतः वेडापिसा झालाय बाळा, कारण तुझ्या या बापाचं काळीज होतीस तू. तुझा दादा ओक्सा भोक्सी रडतोय बाळा. का? त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही, तर खऱ्या अर्थानं त्याची ताई दुसऱ्याच कुणासाठी वेडीपिसी होऊन पळून गेली ना, म्हणून. बाळा, काय चूक होती आईची, तुझ्या दादाची आणि या तुझ्या बापाची? अरे मी लाख भिकारी असेल बाळा, मला गाव भिकारी म्हणायचं, पण त्या गावाला मी स्पष्ट सांगायचो मी लाख पैशानं भिकारी असेल, माझ्याकडे पैसा नाही, मी लाख भिकारी असेल, पण माझी दोन्ही लेकरं म्हणजे माझे कोहिनूर हिरे आहेत. पण तो समाज आज माझ्यावर फिदी फिदी असतोय, कारण त्यातला एक हिराच काळा पडलाय बाळा.